मॅडम मॅडम मला माहिती आहे तुमच्या डोळ्यात पाणी काय आहे ते. नेहमीच असं होतं रे. बघ ना, आज मी परत गोंधळ घातला. अहो नाही मॅडम, तुमचा संशय बरोबरच होता की छपलेखाली साहेबांचा फोटो चिकटवलेलाच होता. म्हणजे कोणतरी मुद्दाम केलंय हे. कोणाची हिंमत झाली असेल रे असं काहीतरी करायची? ज्यांनी कोणी केलं असेल ना, त्याचं कधीच भलं होणार नाही शुभू. बरं ऐका की मॅडम, तुम्ही असा चेहरा पाडू नका ना. रिसेप्शन एन्जॉय करा. चला. बाय ग, माझी पिल्लू, कमालच केलीस बाई आज. हे शोभे, ठेवते पैसे. दादा इकडे या की. हा मॅडम, ते एकटं बसण्यापेक्षा चला माझ्या फॅमिली सोबत बसूयात. चला. शुभू, दुखतंय ना तुला? नाही, आपण डॉक्टरकडे जाऊया. अहो नाही मॅडम, जरा असं काहीतरी आहे. काही नाही होणार मला. नक्की ना? हो मॅडम, तुम्ही चला. अण्णा, मला नवरा आणि नवरीला बघायचंय. मला उचलून या ना. आता कुठं उचलू? इथं उभी राहा. ये वर ये. अंगात. अण्णा, हा हा तर तोच माणूस आहे ना ज्याने तुमच्या कानाखाली मारलेली? ही आता जी बोलली ती खरं आहे काय? अरे नाही 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 शुभ, तसं काही नाही. त्या माणसाने खरंच तुमच्यावर हात उगारला काय? अरे नाही, उगत ते काय बी बोलायले. तुला इकडे त्या माणसानं अण्णांना मारलं? हो. तू इथं काय करतेस? चल माझ्यासोबत. मला नाही यायचंय. मला नाही यायचंय. वदन, तू अण्णांना कानाखाली मारलीस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी तुला एकदा विचारलेलं कळत नाहीये का? तू अण्णांच्या कानाखाली मारलीस? वदन, अरे त्याची कॉलर सोड की. लग्न घर आहे आणि तुझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी शांत आहे. अण्णांच्या पाया पड आणि माफी माग. माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी तुला काय करत नाही. नाहीतर तुझी अवस्था नाही या थेरड्यापेक्षा वाईट केली असते. वदन, ए शुभ शुभ, जाऊ दे ना. कशाला उगतच? अण्णा नाही, ह्यानं तुमचा अपमान केलाय. जोपर्यंत तुमची माफी मागत नाही ना, मी कुठंच जाणार नाही. अण्णांची माफी मागा, नाहीतर परिणाम वाईट होते ना. हा मॅडी असल्या परिणामाची फिकीर करत. तुला काय करायचंय ते कर. वदन, अरे काय झालं? का ओरडता इतकं? आत्यासाहेब, मदनने अण्णांचा अपमान केलाय, त्याला माफी मागायला सांगा. शुभ शुभ, अरे जाऊ दे रे. तू जा बरं इथं आधी. नाही अण्णा, जोपर्यंत हे तुमची माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी कुठं बी जाणार नाही. मदन, माफी माग. अरे अरे शुभू, जरा शांत हो. झालं गेलं विसरून जा. त्याच्याकडनं चुकून झालं असेल. चुकून झालं? आत्यासाहेब, तुम्ही त्याला पाठीशी घालताय. अहो, त्याने अण्णांचा अपमान केलाय. ह्याच्या वडिलांसोबत असं झालं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का? ए, माझा बाप काढायचा नाही, कळलं ना? का? आता कसं वाटतंय? माझ्या अण्णांचा अपमान करताना कळलं नाही तुला? माझ्याशी नीट बोलायचं. अरे बोलतोय ते नशीब समज, नाहीतर एक कानाखाली लावली असती. फक्त साहेबांकडे बघून मी शांत आहे मदन. शुभू,
बोलत काय बसलायस? दे ठेव. शुभू एक मिनिट, आपण जरा बसून हे प्रकरण मिटवूया का? हा, शांतपणे बोलूया ना. हे काय चाललंय शुभू? काय चाललं? साहेब, बहिणीने अण्णांच्या कानाखाली लावली हो. काय म्हणतोय शुभू? मॅडी, तुला माफी मागावी लागेल. मामा, अरे माझी काहीच चूक नाही. मी का माफी मागू सांग ना. ही लोक आहेत ना, बाहेर कसं वागत होती तुला माहित नाही. तुला सांगितलेलं कळत नाही. माफी माग. माग माफी. मॅडी, विश्वंभर सांगतोय माफी माग म्हणजे माफी माग. सॉरी. ही पद्धत नाही माफी मागायची. पाहिलं त्यांचे पाय धरून माफी माग. मॅडी, मामा सांगतोय तसं कर. मॅडी, जा. माफ करा. चुकी झाली, परत असं होणार नाही. दौलतराव, झालेल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो तुमची. झालं गेलं विसरून जा आणि माफ करा त्याला. नाही साहेब, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही आम्हाला लग्नात बोलवून एवढा मान दिलात ना, तेच लय आहे. जुनी ओळख आहे आपली. आमच्या मोक्षासाठी तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. या बहिणी, या. ए चिमणे, फोटो काढायचं की नाही? चल ये. या.